कथा या चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने ऐकत आहोत. ही प्रवचने ऐकायला अतिशय मधुर आणि रामनामाची गोडी लावणारी आहेत. रामनाम घेतल्याने आपल्या आयुष्यात काय काय फरक होतात, आपल्याला मनाची किती शांती मिळते हे आपल्याला ते जाणवून देतात. आणि ही प्रवचने वाचल्याने एक मानसिक शांतताही मिळते. आपल्या सर्वांना जर या कथा चॅनलवरच्या कथा, संत साहित्य ऐकायला आवडत असेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आज आपण प्रवचन क्रमांक 281 ते प्रवचन क्रमांक 290 असे ऐकणार आहोत. सुरू करूया. प्रवचन क्रमांक 281. श्रीराम जय राम जय जय राम. त्याग हे यज्ञाचे खरे मर्म आहे. सदाचाराने राहणाऱ्या माणसाला खर्च कमी लागतो, कारण खऱ्या समाधानाने पोट भरले की अन्नही कमी लागते. मी हे वारंवार सांगतो, कारण सदाचरणाचे, नीतिधर्माचे आचरण हा परमात्म्याच्या इमारतीचा पायाच आहे. पाया भक्कम नसेल तर त्यावरची इमारत जास्त दिवस टिकू शकणार नाही. त्याचप्रमाणे नीती जर सांभाळली नाही तर पुढच्या कर्माचा फारसा उपयोग होत नाही. परस्त्री मातेसमान माना, परद्रव्याची अभिलाषा बाळगू नका आणि परनिंदेला विष्ठा समजून त्याग करा. या 3 गोष्टींना फार सांभाळा. परमार्थाची इमारत या 3 गोष्टींवर उभी करायची आहे. नुसता पाया बांधून ज्याप्रमाणे घरात राहता येत नाही, त्याप्रमाणे पायाशिवाय इमारतही उभी करता येत नाही. राम करता ही भावना ठेवून नामात राहणे म्हणजे परमात्मरूपी इमारतीत आनंदात राहणे हेच होय. व्यावहारिक मोठेपणा बाजूला ठेवा आणि देवाला अनन्य भावाने शरण जा. देवाला शरण जाताना सर्व विसरून जा. समजा एखादा माणूस नाटकात राजाचे काम करीत असला आणि नाटक संपल्यावरही तो घरी जाऊन जर राजासारखे वागू लागला तर त्याचा सर्व व्यवहार बिघडून जाईल. त्याचप्रमाणे देवाला शरण जाताना मी मोठा भक्त, विद्वान, पैसेवाला ही नाती विसरून गेले पाहिजे. कर्माचे फळ आपल्या हातचे नाही म्हणून त्याची काळजी करू नये. हे समजले तरी काळजी न करणे हे देखील आपल्या हातचे नाही, म्हणून आपण काळजी करतोच. यासाठी भगवंताच्या नामात राहण्याची सवय करा. कर्म करणे यात विशेष नाही. आपल्याला कर्म केल्याशिवाय चैनच पडत नाही. कर्म करा असे गीतेतही सांगितले आहे, परंतु कर्म केल्याने पाहिजे ते फळ आपल्याला मिळतेच असे नाही. म्हणून भगवंताला स्मरून सत्कर्म करा आणि मग काय काय होते ते पहा. ते निष्काम कर्म भगवंताच्या इच्छेने सर्व घडते आहे ही भावना ठेवून जर करणे, ते कर्तव्य करणे हे सर्व गीतेचेच सार आहे. जो समजून त्याग करेल त्याला फायदा होईल. नाहीतरी संन्यास आणि त्याग दोन्ही आपल्याजवळ सुद्धा आहेत. भगवंताच्या बाबतीत आपण संन्यासी वृत्ती धारण करतो आणि आपण आपल्या आईबापाला सोडतो असा त्याग करतो. हे काय कामाचे? त्याग हे ज्ञानाचे खरे मर्म आहे. भगवंताच्या प्राप्तीच्या आड जे येते ते टाकणे म्हणजे यज्ञ करणे होय. या यज्ञामध्ये वासनांची आहुती द्यावी. कोणत्याच गोष्टीबद्दल हवे अगर नको असे न वाटणे हेच वासनांची आहुती दिल्याचे लक्षण आहे. तात्पर्य: जेथे वासना संपली तेथेच भगवंताची कृपा झाली. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 282. प्रयत्न आणि परमेश्वर यांची सांगड घालावी. जगात कुणीही सुखी नाही असे समर्थ सांगतात, पण एखादा राजाच्या पोटी जन्माला आला म्हणून सुखी झाला असे आपण मानतो. खाण्यापिण्याची अडचण नसली म्हणजे त्याला इतर काही काळजाच नाहीत असे म्हणून कसे चालेल? मागच्या जन्मी मी कुणाचा तरी घात केला म्हणून आज हे दुःख वाट्याला आले आहे असे आपण म्हणतो आणि त्याचबरोबर फलाशेने कर्म करून पुढील जन्माची तयारी आजच करू लागतो. पण त्यातून सुटण्याचा काही मार्ग पाहत नाही. कर्मामध्ये आजवर मोठे मोठे लोक गुंतून राहिले आहेत. जन्माला आलो तो जन्माचे सार्थक करून घेण्याकरिता, पण या फेऱ्यातच आपण अडकून पडलो तर मग काय उपयोग? आपण एखाद्या कापडाच्या गिरणीत गेलो तर म्हणतो काय धोटे फिरतात, परंतु फिरवणारा तर दुसरीकडेच असतो. त्याप्रमाणे देहाचे देहपण जीव असेल तोपर्यंत, त्यामधून तो जीवात्मा नाहीसा झाला की देहाचे देहपणही नाहीसे होते. आत्म्याच्या संयोगाने सर्व काही चालते. एका गृहस्थाला फार काम असे, जेवायलाही फुरसत मिळत नसे. त्याच्या आईने त्याच्या खिशात बदाम, खडीसाखर, वड्या अशा जिन्सा टाकल्या आणि सांगितले की येता जाता काम करता करता एक एक तोंडात टाकीत जा. त्याप्रमाणे संतांनी आम्हाला नामरूपी खाऊ दिला आणि सांगितले की येता जाता काम करता करता तोंडात टाकीत जा. म्हणजे लोभाची भूक लागणारच नाही.
फार सुख होईल. एका गृहस्थाचे त्याच्या भावाशी भांडण होते. त्याने जेव्हा आपले मृत्यूपत्र केले तेव्हा त्यामध्ये लिहिले की माझ्या शवाला माझ्या भावाचा हात लागू नये. ही काय देहबुद्धीची पराकाष्ठा. आज आपल्याला जे करणे योग्य आहे ते करायचे सोडून मनुष्य कालचे आणि उद्याचे पाहत बसतो. पुष्कळ लोकांना उद्या काय होणार आहे हे कळायला पाहिजे असते, पण आपला पुढचा काळ चांगला याचा म्हणून आपण आज चांगले वागणे जरूर आहे. तसे न करता मागच्या किंवा पुढच्याचा विचार करीत बसणे म्हणजे जे करू नये ते करणे, हे मायेचे लक्षण होय. मायेच्या तावडीत जे सापडलेले आहेत ते लोक करू नये ते करतील आणि उद्याची काळजी करतील. मनुष्याची एक स्थिती कधीच कायम राहत नाही. आजची वाईट स्थिती जाऊन चांगली स्थिती उद्या ना परवा येणारच असते, पण आपला प्रयत्न आपण कधी सोडू नये. व्यवहारात नेहमी प्रयत्न आणि परमेश्वर यांची सांगड घालावी. कर्माचा हेतू जळून टाकावा आणि पुढची पायरी रामाच्या इच्छेने सर्व काही होते ही दृढ भावना ठेवून मरणाची भीती बाळगू नये आणि जगण्याची काळजी करू नये. नेहमी नामस्मरणात राहण्याचा प्रयत्न करावा. तात्पर्य: कर्तव्य असावे तत्पर, मुखी नाम निरंतर. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 283. श्रीराम जय राम जय जय राम. भगवंताचे स्मरण हे भक्तीचे रहस्य आहे. मी नाही, तू आहेस हे जाणणे हीच खरी भक्ती होय. भक्तीचा विषय एक भगवंत ठेवला की बाकी सर्वांचा विसर पडतो. भक्ती केली की चित्त निर्विषय होते हे सांगावेच लागत नाही. स्वतःचे विस्मरण आणि भगवंताचे स्मरण हेच भक्तीचं रहस्य आहे. भगवंताची प्राप्ती पाहिजे असेल तर भक्ती करावी. भगवंताच्या चरित्रात भक्तांच्या सर्व तऱ्हा आहेत. त्यामध्ये आपण कुठेतरी खात बसूच. भगवंताने त्या सर्वांना समाधान दिले, मग ते आपल्याला का मिळणार नाही? जग प्रगतीपर आहे हे खरे, पण पैसा, मुले, मान्यता वगैरे ऐहिक सुखांची वाढ होणे यालाच आपण प्रगती समजतो. भगवंताची भक्ती ही खरी प्रगती होय. ही प्रगती बाहेर दिसण्यासारखी नाही. भगवंत वाचून यश हे अपयशच समजावे. कित्येक वेळा अपयश हे यश बनते, म्हणून अपयश आले तरी ते भगवंताच्या इच्छेने आले असे समजून शांत राहावे. भगवंत आहे असे म्हणणे किंवा मानणे याचाच अर्थ असा की ही सर्व सृष्टी भगवंताने उत्पन्न केली आहे. त्या सृष्टीचा तो रक्षण आणि पालन करतो. सृष्टीमध्ये अनेक समूह आहेत, त्यांचे सुद्धा रक्षण आणि पालन तोच करतो. त्या समूहांपैकी आपण एक जीव आहोत आणि आपलेही रक्षण आणि आपण पालन तो सदा करीत आहे. खरे पाहिले असता प्रत्येक मनुष्य अद्वैताचाच अभ्यास करत असतो. अद्वैतामध्ये नेणारे द्वैत आपल्याला पाहिजे आहे. भगवंत म्हणजे सगुण परमात्मा असा आहे की तो वेगळा दिसतो खरा, परंतु भक्ताला तो आपल्यासारखा करून घेतो. आई आणि मुलगा यांच्यामध्ये साम्य असते. मुलाचा आवाज आईला नेहमी गोडच लागतो, त्याप्रमाणे भक्ताचा आवाज भगवंताला गोड लागतो. शेताची राखण करण्याकरिता जसे काठीवर कांबळे घालून त्याचे सोंग करतात, तसेच सगुण उपासनेचे आहे. राखणदार हजर असताना ते सोंग ज्याप्रमाणे शेताचे रक्षण करायला उपयोगी पडते, त्याचप्रमाणे निर्गुणाच्या अभावी परमात्म्याची आठवण करून देण्यासाठी सगुण हे उपयोगी पडते. डोंगराच्या माथ्यावर चढल्याशिवाय आपले पलीकडे असलेले गाव जसे आपल्याला दिसत नाही, तसे सगुणरूपमय झाल्याशिवाय निर्गुणही होता येत नाही. जो भगवंतावर अवलंबून आहे तोच खरा स्वतंत्र होय. भगवंताचा ध्यास लागणे म्हणजे तद्रूपच होणे होय. भगवंताची प्रती येणे याचेच नाव भक्ती. माझा त्राता, माझी काळजी घेणारा, माझे रक्षण करणारा आणि पालन करणारा तोच आहे असे मानणे आणि तसे वागणे हीच भगवंताबद्दलची खरी अस्तित्व बुद्धी होय. आपले स्वतःवर जितके प्रेम आहे त्याच्यापेक्षा जास्त प्रेम भगवंतावर करणे हीच खरी उपासना आणि हेच जीवनाचे सर्वस्व होय. तात्पर्य: संकटाचे डोंगर अंगावर पडले तर ज्याची वृत्ती भगवंतापासून वळत नाही तोच खरा भगवंताचा झाला असे मानावे. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 284. राम ठेवील त्यात समाधान हे खऱ्या भक्ताचे लक्षण जाण. नसावे कशाचे ज्ञान, वाटावे सदा घ्यावे रामनाम. प्रपंची राखावे समाधान हेच भक्तांचे मुख्य लक्षण. डोळे व कान यांची होते बाह्य जगाचे ज्ञान, त्यांना लावावे नामाचे अनुसंधान. राम आणावा चित्ती त्याचा प्रपंच करतो ही राखावी स्मृती.
स्वार्थहीन व्हावे आपण, ते होईल करता नामस्मरण. संधी साधून जो राहिला, तोच जगी धन्य झाला. नाटकात नट काम करी जैसे, आपण वर्तत जावे तैसे. राजा रंक होई जरी, तरी मी कोण हे जाणून राहे अंतरी. जग सज्जन दुर्जन मिश्रित, त्यातून शोधून काढावा औचित. जो लाभेल संगतीला, रामाचे प्रेम दुणावेल त्याला. द्वेष, मत्सर, अहंकार वृत्ती यांची न धरावी संगती. मनापमान न करावे सहन, साक्ष ठेवून रामचरण. सर्व काही करावे, पण खरे प्रेम साधनावर असावे. अभिमान रहित राहावे, हेच शिष्यांचे लक्षण जाणावे. राम व्हावा माझा, रात्रंदिवस काळजी ठेवीत जा. लक्ष ठेवावे संतांकडे, देह लावा प्रपंचाकडे. गुणात उत्तम गुण, आपले कळावे अवगुण. अवगुण कळले ज्याला, तो सुधारण्याच्या मार्गाला लागला. प्रथम स्वाधीन करी आपले मना, सोडावा अहंभाव विषय वासना. काही पाहिजे हे न वाटावे मना, व्यवहारात असावे दक्ष. कधी न घ्यावा विषयी लोकांचा पक्ष. दुर्जनांची संगती तीच रामाला दूर करती, म्हणून मनासी धरावा सत्संग. रामाविण दुजा नसावा रंग. उदास व्हावे एकाच वेळी, तेव्हा भेटेल वनमाळी. तळमळीचे मुख्य लक्षण, दुसरे विषयांचे न व्हावी आठवण. पतिव्रतेला पती जाण, तैसे साधकाला साधन जाण. मोहाला बळी पडणे, याहून नाही दुजे लाजिरवाणे. विघ्न रामसेवेत भारी, तरी आपण संभाळावे हाती घेऊन शिरी. रामाची सेवा हा जाणावा संसार, मग सुखाने करावा व्यवहार. देवास करावा नैवेद्य अर्पण, प्रसाद घ्यावा त्याचा आपण. चित्त ठेवावे रामापाशी, ध्यास असावा त्याचा अहर्निशी. गुरुकडून घेतलेले नाम पावन करील जगास, हा ठेवावा विश्वास. राम कृपा करील खास, देहाने नाही करता आले. मन रामापायी गुंतविले. रामाने त्याचे कल्याण केले, राम ठेवील त्यात समाधान. हेच खरे भक्ताचे लक्षण जाण. भगवंता वाचून मनी न येऊ द्यावे काही, भगवत स्वरूप तो सर्व ठिकाणी पाही. आपण व्हावे रामाचे, उदाहरण घालून घ्यावे साचे. तात्पर्य: नामाहून दुजे नाही, सत्य त्रिवाचा नाही. निर्हेतुक व्हावे नाम, जेणे घडेल आत्माराम. श्रीराम जय राम, जय जय राम. प्रवचन क्रमांक 285. श्रीराम जय राम, जय जय राम. भगवंताजवळ वास ठेवल्यावर वासनाच राहत नाही. एखादा मनुष्य दुष्ट निघाला तर मागल्या जन्मी तो कसा बसेल असे आपण म्हणतो, पण हे बरोबर नाही. मनुष्याला वासनेनेच जन्म येतो, कर्माने नाही. म्हणून कर्म टाळायचे नसते, त्याच्या मागची वासना टाळावी लागते. कर्म हे केव्हाही बाधक ठरत नाही, तर कर्माचा हेतू बाधक ठरतो. अधिकाऱ्यापुढे शिपाई चालतो आणि कायद्याच्या पुढेही चालतो, परंतु यामध्ये जो फरक आहे तो संतांच्या आणि आमच्या वासनेत आहे. आम्ही वासनेचे खत विषयाला घालतो आणि विषयातच गुंतून राहतो. वासनेचा क्षय सत्संगाशिवाय होणार नाही. संगतीने मनावर परिणाम घडतो. वासना ही दुसऱ्या कोणत्याही उपायांनी तृप्त होण्यासारखी नसून, आपण जर भगवंताजवळ वास ठेवला तरच ती नष्ट होते. वासना म्हणजे विषयाजवळचा वास, ना म्हणजे नको. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आणि रात्रीपर्यंत वासनेमुळे सर्व कर्मे एकमेकांमध्ये गुंतून गेली आहेत. म्हातारे आणि तरुण या सर्वांना वासना सारखीच आहे. मी आता कंटाळलो असे म्हटले तरी वासना आपल्याला सोडित नाही, आणि देह ठेवतानाही आपली वासना आपल्याबरोबर येते. परमात्मा जसा चिरंजीव आहे तशी वासना पण चिरंजीव आहे. वासनेच्या किंवा हवेपणाच्या 3 अवस्था आहेत. एक आस, दुसरी हव्यास आणि तिसरी ध्यास. आस म्हणजे वस्तू नुसती हवीशी वाटणे. हव्यासामध्ये वस्तू नेहमीच आपल्याजवळ असावीशी वाटते, आणि ध्यासामध्ये त्या वस्तूशिवाय इतर काहीच सुचत नाही. मोठे झाड तोडायचे असेल तर आपल्याला त्याच्या वरच्या फांद्या आधी तोडतो, नंतर बुंधा तोडतो. त्याचप्रमाणे वासनेचे झाड तोडण्यासाठी त्याच्या फांद्या म्हणजे आपले हवे नको पण आधी तोडाव्या आणि शेवटी वासना मारावी. आपल्याला जे मागायचे आहे ते भगवंताजवळ मागावे. त्याने ते दिले नाही तर ते न देणे हे आपल्या हिताचे आहे अशी बुद्धी उत्पन्न होईल, आणि त्यानेच वासना मरेल. आणि वासना नष्ट झाल्याशिवाय बुद्धी भगवत स्वरूप होईल. काहीही न करता मिळावा इतका का परमार्थ सोपा आहे? त्याच्यासाठी निदान वाईट वासना तरी मारायला नको का? आणि चांगल्या वासनासुद्धा नीती आणि धर्माला धरून असतील तेवढ्याच भोगाव्या. श्रीमंतांच्या गरजा मरेपर्यंत भागत नाहीत, कारण त्यांना वासना जास्त असते.
काळ हा आपल्याला आशेत गुंतवून ठेवतो आणि शेवटपर्यंत सुख न देता आपले आयुष्य संपवतो. जिवंतपणी वासनारहित राहिला त्याला सुख दुःख नाही. आपण आपल्याच घरामध्ये पाहुण्यासारखे वागावे. असे राहण्याने वासना क्षीण होईल. तात्पर्य: राम करता ही भावना ठेवून नामात राहण्याचा प्रयत्न करा. म्हणजे वासनेची नांगी मोडलीच म्हणून समजा. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 286. श्रीराम जय राम जय जय राम. वृत्ती भगवंतमय होणे याचेच नाव म्हणजे भक्ती. भगवंतापासून पंचमहाभूते निर्माण झाली आणि तसे बघितले तर सर्व चमत्कार भगवंताच्या सामर्थ्याने पंचमहाभूतांचेच असतात. भगवंताच्या ठिकाणी जे जे आहे ते सर्व आपल्या ठिकाणी आहे. भगवंत हा जगाचा मालक आहे. त्याच्या सत्तेने सर्व व्यवहार घडतात. आपण जीव त्याचा अंश आहोत म्हणून आपण कर्तव्य करावे आणि फळ भगवंताच्या इच्छेवर सोपवावे. आता प्रश्न असा आहे की सर्व गोष्टी जर भगवंताच्या इच्छेने घडतात तर माझी इच्छा ही भगवंतच उत्पन्न करतो आणि असे जर आहे तर माझी इच्छा का मारावी? अगदी बरोबर आहे. रात्री अंधार पडतो त्याला कारण कोण? त्याला कारण सूर्य. कारण सूर्य मावळला की अंधार पडतो. याचा अर्थ असा आहे की ज्याप्रमाणे प्रकाशाचे कारण सूर्य आहे त्याचप्रमाणे अंधाराचे कारण पण सूर्यच आहे. फरक इतकाच की प्रकाशाचे कारण तो असणेपणाने आहे आणि अंधाराचे कारण तो नसणेपणाने आहे. हे तसे खरे तसे माझ्या इच्छेचे कारणसुद्धा भगवंतच आहे. पण तो नसणेपणाने कारण इतकेच आहे. सारांश भगवंताचा विसर पडला की माझी इच्छा जन्म पावते. म्हणून ज्याला भगवंत हवा असेल त्याने त्याचे स्मरण करावे आणि आपली इच्छा त्याला अर्पण करावी. आपली देहबुद्धी नष्ट झाली की भगवंत ओळखता येतो. ज्याप्रमाणे इमारतीचा नकाशा कागदावर असतो त्याचप्रमाणे सगुण मूर्ती हे आपले परब्रह्म. एकदा नकाशा पक्का झाल्यावर मग इमारत बांधणे जड जात नाही. सगुण मूर्तींचे ध्यान करावे. ब्रह्म निराकार आहे, त्याला आकारात आणणे ही चूक आहे असे कोणी म्हणतात. पण मी स्वतः जिथपर्यंत आकारात आहे तोपर्यंत सगुण मूर्तींचे पूजन आवश्यकच आहे. मी रामाचा आहे म्हणणे म्हणजे मी ब्रह्म आहे असे म्हणणे होय. तदाकार वृत्ती होणे याचे नाव अनुसंधान आणि अनुसंधानाने वृत्ती भगवंतमय होणे याचे नाव म्हणजे भक्ती. ब्रह्म सत्य आणि जग मिथ्या याचा थोडक्यात अर्थ म्हणजे जग जसे आहे असे आपण समजतो तसे ते नाही. अंतर्बाह्य परमात्मा दिसू लागणे हेच भक्तीचे लक्षण आहे. याकरिता आपल्या कृतीकडे भगवंत पाहतो ही जाणीव नेहमी कायम ठेवावी. भगवंतापासून मी दूर आहे ही भावनाच मनात आणू नये. भगवंताच्या प्राप्तीकरता देहाचा सांभाळ करावा. मन रामाकडे गुंतलेले असले म्हणजे देहाचा विसर पडतो. म्हणून नामस्मरणाच्या योगाने मन भगवंताच्या ठिकाणी विलीन करावे. हेच परमार्थाचे सर्व सार आहे. तात्पर्य: वेदांनी ज्याला ब्रह्म असे म्हणतात त्यालाच भक्त नाम असे म्हणतात. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 287. श्रीराम जय राम जय जय राम. निष्ठा बलवत्तर असावी. पोथीची समाप्ती झाली म्हणजे ऐकण्याचे संपून कृतीत उतरवण्याची वेळ आली असे समजावे. पोथी ऐकण्याच्या मोबदला पुराणिकाला पैका दिल्याने मिळत नाही. तो असा असावा की दोघांचेही कल्याण होईल. भगवत भक्ती करणे हा खरा मोबदला आहे. जगात अशा कितीतरी गोष्टी आहेत की त्यांचे ज्ञान आपल्याला होत नाही, पण म्हणून आपण काही त्या खोट्या नाही मानित. आपण आपल्या तुटपुंज ज्ञानाचाही अभिमान धरतो, हे चुकते. भगवंताने ज्ञान दिले आणि आम्ही त्याचा अभिमान धरू लागलो तर हातात तरवार दिल्याने शत्रूचे शिर कापण्याऐवजी आपली मान तोडल्यासारखे झाले. ज्या विद्येने स्वतःचे हित कळत नाही ती विद्या नसून अविद्याच होय. जे खरे नाही ते खरे आहे असे वाटणे हे अज्ञान होय. अविद्या आणि अज्ञान दोन्ही सारखेच. परमात्म्याच्या स्वरूपाविषयी आपण संशय घेतो हे आपले अज्ञानच होय. देव आपल्याला आणि आपल्या कृतीला पाहतो ही जाणीव असणे म्हणजे ज्ञान होय. प्रत्येकाला त्याची गरज भागेल एवढे भगवंत देतच असतो. म्हणून आहे त्यात समाधान ठेवावे. ज्याचे समाधान भगवंतावर अवलंबून आहे त्याचे समाधान कोणत्याही परिस्थितीत टिकेल. आपली निष्ठा अशी बलवत्तर असावी की तिच्यामुळे आपले समाधान राहील. हरिश्चंद्र, प्रल्हाद वगैरे मोठ्या मोठ्यांचा किती छळ झाला,
पण त्यांची निष्ठा अतिबलवत्तर असल्याने ती त्या छळातून सुखरूप बाहेर पडली. परिस्थिती सारखी बदलत असते, म्हणून जे फळ आपण आज मागतो ते बदललेल्या परिस्थितीत सुखाचे होईलच याची खात्री नाही. म्हणून जे फळ मिळेल त्यात समाधान मानावे. गीतेत असे सांगितले आहे की सर्व धर्म सोडावेत पण भगवंताला शरण जावे. पण ते न करता आपण विषयालाच शरण जातो. त्याला काय करावे? अर्जुनाने भगवंताला आपल्या बाजूला घेतले आणि त्यामुळे पांडवांचे जे समाधान टिकले ते काही कौरवांचे टिकले नाही. पांडवांनी देहाने वनवास सोसला, पण मनाने त्यांनी भगवंताला भजल्यामुळे वनवासातही ते समाधानात राहिले. भगवंताच्या इच्छेने सर्व होते आणि सर्व तोच करतो अशी भावना ठेवणे यासारखे समाधान नाही. आनंद कृतीत आहे, फळाच्या आशेत नाही. नामस्मरण ही कृती केली तर शाश्वत आनंद आणि समाधान आपल्याला मिळाल्या वाचून राहणार नाही. जे घडते ते भगवंताच्या इच्छेने घडते अशा खऱ्या भावनेने एक वर्षभर जो राहील त्याला समाधान काय आहे हे खात्रीने कळेल. तात्पर्य: नाम घेताना देवाला सांगावे, प्रपंचातले काही मला देऊ नकोस, मला तुझे प्रेम दे फक्त. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 288. श्रीराम जय राम जय जय राम. परमात्म्याचे प्रियत्व आले की जनप्रियत्व येते. परमात्म्याने आपल्याला लोककल्याणार्थ सर्व काही शक्ती द्याव्यात असे काही माणसांना वाटते, पण अमुक एका देहामार्फत लोककल्याण व्हावे अशी इच्छा का असावी? देहबुद्धी सुटली नाही असाच याचा अर्थ नव्हे का? शक्ती वापरण्याचे सामर्थ्य आपल्याला आले तर परमात्मा कदाचित ती देईलही. लहानाच्या हातात तलवार देऊन काय उपयोग? लोकांनी आपले ऐकावे असे तुम्हाला वाटते, पण अजून क्रोध अनावर आहे, मन ताब्यात नाही असेही म्हणता. तर आधी आपल्या विकारांवर, मनावर छाप बसवा आणि मग लोकांबद्दल विचार करा. तुम्हाला जनप्रियत्व पाहिजे ना, मग जनांचा राजा परमात्मा त्याचे प्रियत्व संपादन करा, म्हणजे जनप्रियत्व आपोआप येईल. तुम्हाला लोक वाईट दिसतात, पण त्यांना सुधारायला जाऊ नका. तुमच्याच मनात वाईट आहे म्हणून लोक तुम्हाला तसे दिसतात. स्वतःला आधी सुधारा, म्हणजे कुणीही वाईट दिसणार नाही. लहान मुली बाहुलीबरोबर खेळतात, तिला जेवू घालतात, निजवतात. त्यांना ठाऊक असते की हा निर्जीव आहे, पण भावनेने तिला सजीव कल्पून जशी तिच्याशी त्या खेळतात. तुम्हीही अशीच भावना का करीत नाही की परमात्मा आपल्याशी बोलतो आणि आपणही त्याच्याशी बोलतो? ही भावना जो जास्त दृढ होईल तो खरोखर तुमच्याशी बोलू लागेल. मनातून आपले नाते भगवंताशी ठेवावे. आपले सगळे जीवन जर भगवंताच्या हाती आहे तर जीवनातल्या सर्व घडामोडी त्याच्याच हातात असणार. आपण सात्विक कृत्य करतो पण त्याचा अभिमान बाळगतो. सात्विक कृत्य चांगली खरी, पण त्यात अभिमान ठेवला तर फार वाईट. एक वाईट कृत्य परवडली, पण तरी त्यांचा पश्चाताप होऊन मुक्तता तरी होईल. पण सात्विक कृत्यातला अभिमान कसा निघणार? मी आप्तइष्टांना मदत केली आणि आप्तइष्ट म्हणू लागले की याने काय केले? परमात्म्याने त्याला दिले म्हणून त्याने मदत केली. हे ऐकून मला वाईट वाटते. इथे वास्तविक पाहता परमात्मा त्यांना आठवला आणि मी मात्र मी दिले, मी केले असे म्हणत राहतो. अभिमान धरून वाईट वाटून घेतो. परमात्म्याने त्यांना माझ्या हाताने दिले ही सत्य स्थिती असताना मला वाईट वाटण्याचे कारण काय? म्हणून परमात्म्याच्या इच्छेने सर्व घडते आहे ही भावना ठेवावी. आपण परमात्म्याजवळ मागावे की तू वाटेल त्या स्थितीत मला ठेव, पण माझे समाधान भंगू देऊ नको. माझा मीपणा काढून टाक. तुझा विसर पडू देऊ नको. नामामध्ये प्रेम दे आणि तुझ्या चरणी दृढ श्रद्धा सतत टिकू दे. तात्पर्य: आपले जीवन देवाच्या हाती आहे आणि देव नामाच्या स्वाधीन आहे. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 289. लीन माणसाला भगवंत लवकर साधेल. नामस्मरण करायचे ते अभिमान टाकून करीत जावे. परमेश्वराला आनंद शरण जाऊनच त्याचे नाम घेत जावे. पुष्कळ वेळा आपण साधन करू लागलो म्हणजे आपल्याला अभिमान चढू लागतो आणि त्यामुळे साधन व्यर्थ होते. संतांकडे जाताना आपण मनामध्ये काही एक बरोबर घेऊन जाऊ नये, किंवा काही नेलेच तर भगवंताचे प्रेम न्यावे. आपण प्रपंचाचे प्रेम आणि अभिमान बरोबर घेऊन जातो आणि मग एकावर एक लिहिलेले जसे वाचता येत नाही तशी अवस्था होते. एखादी वस्तू आपल्याला हवी असे वाटल्यावर आपण तिच्या प्राप्तीविषयी विचार करू लागतो. म्हणूनच पहिल्याने भगवंत हवा असे आपल्याला वाटले पाहिजे. नंतर त्याच्या प्राप्तीच्या साधनांचा अभ्यास करायला पाहिजे.
हा अभ्यास मनाच्या कष्टाचा आहे. क्रोधाला बाहेर येऊ देण्यापेक्षा क्रोध गिळणे ह्यात जास्त श्रम आहेत. असे करण्यामध्ये आज कष्ट आहेत हे खरे, पण यापुढे मात्र सुख आहे हे निश्चित. वागण्यात, बोलण्यात आणि चालण्यात आपण सावधगिरी बाळगावी. नको ते टाळावे. अनन्यतेला पैसा लागत नाही, विद्या लागत नाही. त्याला फक्त आपली अभिमान वृत्ती बाजूला ठेवावी लागते. भगवंताचे होण्यासाठी अंगी लीनता आलीच पाहिजे. लीन माणसाला भगवंत लवकर साधेल. लीनतेमध्ये बाकीचा विसर पडून भगवंत तेवढा शिल्लक राहतो. जो वृत्तीने लहान आहे त्याला भगवंत लवकर वश होतो. मनुष्य मोठा असून लहानासारखा वागला तर ते फार चांगले असते. मनाने मात्र आपण बळकट राहिले पाहिजे. आपण स्वतःशी 24 तास उघडा व्यवहार करावा. भगवंताने आपल्याला केव्हाही जरी पाहिले तरी आपल्याला लाज वाटता कामा नये. आपले वागणे असे असावे की भगवंताची आस मनामध्ये वाढत जाऊन तिचे पर्यवसान ध्यासामध्ये व्हावे. रात्री जे स्वप्न पडावेसे वाटते ते दिवसभर करावे. यासाठी आपली वृत्ती नामामध्ये गुंतवून ठेवावी. सर्वांमध्ये असावे, सर्वात पण नसावे कोणाचे. अशा वृत्तीने जो राहील त्याला लवकर परमार्थ साधेल. देहांच्या उपचारांना जो भुलतो तो भगवंताला अगदी विसरलेला असतो. पण ज्याचे अनुसंधान मजबूत असते त्याला जगातल्या ऐश्वर्याची किंमत नसते. पैशाने वासना आणि लौकिकाची लालसा माणसाला भगवंतापासून दूर नेतात खरे, त्यांच्या तापडीत सापडता कामा नये. लोकेच्छणा आणि धनेच्छा या दोन्ही गोष्टींचा संबंध प्रपंचात वरवर असताना येणारच. तो टाळता येणे खूप कठीण आहे. पण भगवंताचे प्रेम पाहिजे आहे त्याने त्यांचा गुणधर्म ओळखून त्यांना वापरावे. म्हणजे त्यांच्यापासून उत्पन्न होणारे दोष त्याला बाधणार नाहीत. तात्पर्य: अभिमानरहित जावे रामाला शरण, त्यानेच राम आपला होईल जाण. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 290. श्रीराम जय राम जय जय राम. परनिंदा व विद्येचे अभिमान माणसाला भगवंतापासून दूर नेतात. परनिंदा करण्यासारखे पाप नाही. निंदेची सवय फार वाईट असते. तिच्यामुळे आपले स्वतःचेच नुकसान होते. दुसऱ्याला दुःख व्हावे म्हणून माणूस परनिंदा करतो, पण ती ऐकायला तो हजरच कुठे असतो. म्हणजे मग आपण यात काय साधले? निंदेमुळे आपलेच मन दूषित होते. दूषित मन किंवा दुष्कर्म हे माणसाला परनिंदेला प्रवृत्त करते. ज्याला परनिंदा गोड वाटते त्याने समजावे की आपल्याला भगवंत अजून फार दूर राहिला आहे. तिखट तिखटाप्रमाणे लागू करणे हे जसे सापाचे विष उतरल्याची खूण आहे, त्याप्रमाणे परनिंदा गोड वाटेनीशी झाली की देव जवळ येत चालला आहे असे समजावे. म्हणून ज्याला स्वतःचे हित करून घ्यायचे असेल त्याने परनिंदा सोडून द्यावी आणि जिव्हा नामाला लावावी. भगवंताच्या मार्गाने जाणाऱ्याने दुसऱ्याच्या ठिकाणी दिसणाऱ्या दोषांचे बीज आपल्यामध्ये आहे हे ध्यानात ठेवून वागावे आणि अवगुणाचे तण आपल्या अंतःकरणातून काढून टाकून तिथे भगवंताच्या नामाचे बीज पेरावे. पुष्कळ वेळा आपले दोष आपल्याला कळतात, ते भगवंताच्या आड येतात हे देखील कळते, पण त्याला आपला इलाज नसतो. उदाहरणार्थ, काही लोकांची दृष्टी फार बाधक असते. एखादी चांगली वस्तू किंवा गोष्ट त्यांनी बघितली की ती बिघडते. असे दोष पुष्कळ वेळा ज्याचे त्याला सुधारता येत नाहीत. पण सत्संगती जर लाभली तर मात्र असले दोष देखील सुधारतात. हाच संतांच्या संगतीचा महिमा आहे. मनुष्य स्वभावतः आपले दोष वाढवण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे त्याचे जीवन सुखमय होत नाही. तो दुसऱ्याला त्याचा दोष दाखवून देईल, पण स्वतः आपला दोष कळणार नाही त्याला. विद्या ही बरेच वेळा मनुष्याच्या भगवंतापासून दूर नेते. वारकरी पंथातले अडाणी लोक विठ्ठल विठ्ठल म्हणता म्हणता भगवंताला ओळखतात, पण शहाणे लोक परमार्थाची पुस्तके वाचूनही त्याला ओळखीत नाहीत. घरात बदाम आणि खारका यांची पोती भरून ठेवली तरी ते पदार्थ जोपर्यंत हाडामासात जाऊन रक्तामध्ये मिसळत नाहीत तोपर्यंत त्यांचा उपयोग नाही. त्याचप्रमाणे पुस्तकी ज्ञानाचे पर्यवसान आचरणात झाले नाही तर ते व्यर्थ जाते. भगवंताकरिता कोणीही कष्ट करू नका. कष्टाने साध्य होणारी ती वस्तू नव्हे. ही वस्तू सात्विक प्रेमाने साध्य होणारी आहे. आणि प्रेमामध्ये झालेले कष्ट मनुष्य चटकन विसरून जातो. तुम्ही भगवंताच्या प्रेमाने अगदी भरून जा. आपापसात प्रेम वाढवा, म्हणजे मग सर्व जग आनंदमय प्रेममय दिसू लागेल आणि शेवटी तुम्हाला स्वतःचा विसर पडेल. तात्पर्य: निंदा ही आपल्या साधनाची होळी करते.
श्रीराम जय जय राम